आणि समोरून पण तेवढाच आहे, कारण हे ब्लाऊज पीस खूप कमी होतं. हे पहा, हे एवढा जॉईंट आहे आणि इथं सुद्धा एवढा जॉईंट आहे. आणि क्रॉसपट्टीला सुद्धा हा जॉईंट, म्हणजे कपडा हा खूपच कमी होता. हा तरी थोडा बरा आहे, पण हा कपडा एकदम कमी होता, तरी पण हे ब्लाऊज बसवले. हे कटोरीला सुद्धा आपण जॉईंट दिलेला आहे, होऊ शकता. हा जॉईंट मी आतून दिलेला आहे, अजिबात दिसत नाही हा जॉईंट, वाटत सुद्धा नाही की आतून जॉईंट दिलेला आहे. अशा प्रकारे, कारण पूर्ण कटोरी मारून घेतली आणि नंतर त्याच्यावर हे जोडून घेतलेलं आहे. म्हणजे अस्तरच्या आतमध्ये आपला हा जो जॉईंट असतो, ते कपडा आहे तो आतमध्ये जातो आणि इकडून जरी पाहिलं तरी पण आपलं अजिबात जॉईंट म्हणजे असं अबडधबड दिसत नाही. आणि हे पाहू शकता, या प्रकारे आपण क्रॉसपट्टी लावलेली आहे अस्तरची. हा आहे कपडा आणि हे आहे अस्तर. याच्यानुसार आपण म्हणजे आपल्याकडे कपडा कमी असल्यामुळं आपण अस्तरच्या क्रॉसपट्ट्या लावलेल्या आहेत. म्हणजे काहीही फरक पडत नाही, एवढं दिसत पण नाही. तर तुमच्याकडे जर ब्लाऊज कमी येत असतील आणि गिरायकाची इच्छा असेल ब्लाऊज शिवायचं, तर तुम्ही ही ट्रिक्स वापरून नक्कीच तुमचं ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता आणि गिरायकाला देऊ शकता. म्हणजे गिरायकाचे सुद्धा ब्लाऊज पीस घेण्याचे पैसे वाचतील आणि तुमचे सुद्धा 300 रुपये तुम्हाला मिळतील. तर या प्रकारे तुम्ही शिवू शकता. कसं जॉईंट दिलाय तसंच त्या ब्लाऊजला, त्या अस्तरला जसा जॉईंट दिलाय तसाच मी याला सुद्धा दिलाय. म्हणजे हे उकलायची सुद्धा भीती नाही. आपण एकतर अर्धा इंच मार्जिन सोडली, त्याच्यावर मी ही दाब टीप दिलेली आहे. अजिबात दिसत नाही, एकदम बारीक करून आपल्याला ही दाब टीप द्यावी लागते. आणि ब्लाऊज पण तयार झालं. मॅचिंग पण काठापदराच्या साड्या असतात आणि ब्लाऊज तर खूपच मोठे पाहू शकता. खूप मोठं ब्लाऊज आहे. त्या मोठ्या ब्लाऊजचं शिवायचं म्हणजे खूपच वैतागवाडी असते, पाहू शकता याप्रमाणे. आणि याला मी अस्तरचाच गोट दिलेला आहे. कपडा तर वरचा ब्लाऊज पीसचा तर अजिबातच भेटला नाही, तर अस्तरचाच जॉईंट मी कपडा म्हणजे गोटपट्टी लावलेली आहे. तर ती सुद्धा अजिबात दिसत नाही. तर या आयडिया वापरून तुम्ही ही ट्रिक्स वापरून तुमचं ब्लाऊज तुम्ही वापस न करता हे ब्लाऊज शिवू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. ह्या आयडिया आवडल्या तर कमेंट्स करा आणि तुमच्या काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्स करा.